जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची मासिक चर्चा बैठक दीपकजी श्रीराम यांच्या निवासस्थानी ठीक 7:30 वाजता सुरू झाली आहे। ह्या चर्चा बैठकमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपले सगळ्याचे सद्गुरू महान त्याजी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपली सगळ्याची लाडकी आई वाराणसी आई पण सुद्धा उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच आपले दुर्गापूर क्षेत्रचे मार्गदर्शक गिरीपुंजजी हे पण अध्यक्ष उपस्थित आहेत। यायला माझा नमस्कार। तसेच आपले चिन्नांजी श्रीराम हे संचालकपद उपस्थित आहे। यायला माझा नमस्कार। तसेच या आदर्श मंच सेवक सेविका बालगोपाल सगळे एकत्र उपस्थित आहेत। सगळ्याला माझा नमस्कार जी। आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकाच्या आलेल्या अनुभवावर आधारित आहे। वेळेचा महत्त्व आहे पण मी आपल्या सद्बुद्धीनुसार थोडक्यात सांगणार। काहून की आज आपण सेवक ह्या लखमापूरमध्ये एकत्रित घोडे झालेले आहोत पण शिक्षण छान आहे। काहून की घरी आपण जेव्हा ज्योत पेटवतो तर 4 परिवारामध्ये विनंती आणि प्रार्थना बरोबर येते तेव्हा अटकत नाही, भगवंताची ज्योत राहते। आणि आता जर अगर ते 15 या 20 सेवकामध्ये बोलासाठी माणूस अटकते ते डेरिंग केव्हा येईल। हमेशा तुम्ही चर्चा बैठकचा लाभ घ्याल तेव्हा। आज नादान ते मुलगी किती सुस्पष्टमध्ये बोललं तिनं मान्य पडलं। नादान पोरगी ते किती सुस्पष्टमध्ये बोललं पण आपण मोठे असून बी आपल्याला घाबराट आहे। तिला घाबराट नाही आहे की तिच्यासोबत भगवंत आहे बरं। तो याच्यासाठी आता माझा एकच उत्तर आहे म्हणणं की आज कधीही घाबरायचा नाही, कधीही घाबरायचा नाही। दुनिया मुझसे रूठ जाए, सेवक कितीही माणसाची रुठून जाते या बुराई करते। एकमेकाची बुराई करणं बी पाप आहे, त्याचे दुःख आपल्याला घेऊन बसावं पडते। एकमेकाची निंदा करणं बी पाप आहे, त्याचे दुःख आपल्याला घेऊन बसावं पडते। पण आपण फक्त एकच शब्दावर उभा राहा की दुनिया मुझसे कितनी ही रूठ जाए इसका मुझे गम नहीं, और बाबा हनुमान जी मेरे साथ है तो बात कम नहीं। बात मोठीच राहते, शब्द हमेशा भगवंता साथ राहते ना तर शब्द मोठेच राहतात। मानव आहे, मानवशील चूक होतेच, चूक होतेच। आता राहा दुसरा वेग आहे की आज आम्ही एकत्रित सेवक आहोत। आज त्यागी आहेत, साधे बी आहेत, पण आपल्याला दुःख काहून येतात। आपण हमेशा प्रार्थनामध्ये बाबाच्या आदेशाचा पालन करू मग भगवंताला शब्द देतो ना। आदेशाचा पालन किती महत्त्वाचा शब्द आहे तो। तर खरोखरच आम्ही बाबाच्या आदेशाचा पालन करतो का? करतो का? बाबाच्या आदेशाचा पालन वेळोवेळी करतो का? अरे नाही करत, म्हणून आपण दुःखी आहोत। बाबाच्या आदेशाचा पालन नाही करत म्हणून आपण दुःखी आहोत। कारण की बाबाच्या आदेशाचा जो पालन करते तो सेवक दुःखी नाही आहे, कधी दुःखी नाही आहे। कारण की ते प्रार्थनामध्येच म्हणले गेलं आहे की बाबाच्या आदेशाचा पालन वेळोवेळी करीन, पण वेळोवेळी त्याचे शब्द सुंदर निघतच नाही, वाईट शब्द निघतात। कधी कधी मानव आपल्या कर्मानं चुकून जाते, सत्य प्रेम मर्यादाचे शब्द निघतात। खरी पण सुद्धा पती पत्नी मुलामध्ये बी जर आपण संस्कार दिलो या आपण या मानव धर्माची शिक्षण देतो तर आपण प्रेमानं दिल्या पाहिजे। तो बाबाच्या आदेशाचा पालन। आणि आपण प्रेमानं नाही दिलो, जर आपले शब्द वाईट निघाले तर बाबाच्या आदेशाचा पालन आपण करू शकत नाही, कधीही करू शकत नाही।
मी पण नाही करू शकत, मी बी मानव आहो, आपल्या कर्मानं चुकत आहो. हं? त्यासाठी माझं म्हणणं आहे की कधी भी या मार्गामध्ये शब्द ही भगवान है और शब्द ही शैतान है, लेकिन येतं मानव मर्जी चालत नाही. मगर मी आता पाहत आहो की मानव मर्जी चालत आहे, भगवानची मर्जी नाही चालत आहे, सिर्फ मानव मर्जी चालत आहे. तत्व शब्द नियम भंग झाले. मैं जो बोलूंगा वो परिणाम है. मानव मर्जी चालत आहे, भगवंताचे शब्द नाही चालत आहे. त्या काळामध्ये भगवंताचे शब्द चालत जेव्हा प्राते काकाजी होते, तेव्हा शब्द ही हर सेवक त्याच्या शब्दाचा पालन करे. आता कार्यकर्ताले सेवक गिनत नाही. त्यागी झाला म्हणते माझ्या घरी भगवंत आला म्हणते, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही आहे म्हणते. अरे नाही, गुरु बिना ज्ञान नाही, गुरु बिना ज्ञान नाही. अरे वो गुरु है, आखिर हम चेले है. रास्ता कोण धावते आपल्याला? ह्या मार्गाची रूपरेषा, पहिली सीडी पायरी कोण धावते याचा विचार केला जेव्हा दुःखी राहता तुम्ही लोक? अरे तुम्ही त्याच्या शब्दाचा मान ठेवा, भगवंत तुमच्या सोबत राहते. पहिली पहारीची सीडी धावते कोण एवढा माहिती पाहिजे ना तुम्हाला. जेव्हा दुःखी राहता, देवी देवता कडो घुमवण्याचा डॉक्टर बहिदवाना दारू पाणी, जेव्हा कोणी सेवक म्हणते अरे भाऊ म्हणते तुझा परिपंच परिवार सुधरून जाईल, ह्या मार्गात जा, तर पहिली सीडी धावते कोण हे तर माहिती पाहिजे. पहिली सीडी धावते का मार्गदर्शक. मार्गदर्शक पहिली सीडी जाते ना. पहिली शिक्षण मानव धर्माची तोच देते. ह्या नियमानं तुम्हाला चालावं पडेल. माफीच्या कार्या घडा, त्याच्यानंतर मी कार्या देईन 3 दिवसाचे माफीचे. आता साधे घडवा, त्याच्यानंतर तुम्ही भगवंताची ज्योत पेटवा, तेव्हाच मला सांगा दुःख दूर झाले या नाही झाले. जेव्हा ज्योत पेटते तेव्हाच आपला परिपंच परिवार, त्यावेळी संतुलन बिलकुल वेगळाच होऊन जाते आणि आनंद वाढते. तर पहिली सीडी कोण धावते? मार्गदर्शक. मानव धर्माची शिक्षण कोण देते? मार्गदर्शक. आज त्याला तुम्ही भुलून जाऊन राहिल्या. त्यागी झाला सेवक म्हणते मेरे जैसा बळा नाही कोई. अरे नाही, गुरु गुरु आहे, चेला चेला आहे, बाप बाप होता, बेटा बेटा होता. त्यासारखं बाबा जुमदेवजीनं म्हणलं कावातमध्ये हमेशा जेव्हा हे चर्चा बैठक चालू राहे, आज बी आपण सेवक शिकलो नाही आहोत. आणि माझं मनाचं महत्त्व आहे की कधी बी फक्त तुम्ही आपल्या घरच्या संस्कारले या मानव धर्माची शिक्षण द्या. बाबांना म्हणलं पहिले परिपंच परिवार को सुधारो, त्याला मानव धर्माची शिक्षण द्या आणि मग नंतर तुम्ही निघा, 10 सेवक तुमचे मानतील. परिवारच आपला सुधारला नाही आहे, आपण 10 सेवकाला समजून जाऊन राहिलो. 10 सेवकाला आपण ज्ञान सांगून राहिलो, परिवारच नाही सुधरून आहे. तर 10 सेवक ऐकतील का? हो ऐकतील. चर्चा बैठकमध्ये माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, ऐकतील. पण अचानक दोडके साहेबजी माझ्या घरी आले. दोडके साहेबजी माझ्या घरी चालाबाला ईश्वरजी गौंदरच्या घरी थोडासा सेवक आहे आपला नात्यानं, मुलाखत करू आणि बसू. पत्नी आहे, मुलगी आहे, माझी मुलगा आहे. हे कायचे भुकेले आहेत? धन दौलतचे आहेत? नाही, ते सुशिक्षित शिकलेले आहेत. जर माझ्या घरी अचानक आले आणि जर माझ्या घरी यायला मान सन्मान मिळाला तर हे 5 मिनिटात माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला आणि माझी मुलीला ओळखून टाकतील की याचे घरचे संस्कार कसे आहेत. तर मान सन्मान नाही, गौंदर्याची घरी आहे का ना, जो बसावला नाही म्हणत आहे, पण ते हात 10 सेवकाले सांगत आहे. आणि पत्नी पाहत नमस्कार जी नाही ना, हे नाही ना, बसार सुद्धा नाही मला, 1 ग्लास पाणी नाही. तर सेवक भुकेला प्रेमाचा आहे. हे संस्कार आपल्या घरी पाहिजे. अगोदर हे संस्कार घरी पाहिजे. जर मी मायपच्या सांगून मी हमेशा सेवकायला म्हणलो, मी आजच्या प्रेटमध्ये कोणासोबत जास्त शब्द वापरत नाही, आपला डोका खराब करत नाही. घरी पण सुद्धा सुधारणा देऊन राहिलो. घरी माझ्या कधीही तुम्ही या, माझ्या घरी कधीही या. आल्याच्या नंतर कधीही माझ्या घरी माझा मुलगा आजपर्यंत मला वाईट शब्दात बोलला नाही.
माझी मुलगी पण वाईट शब्दात मला बोलली नाही. पत्नी साधी सुधी भोळी आहे, पण ते पण वाईट शब्दात बोलली नाही ना. कोणी बायाले पडोशीमध्ये कोणाला वाईट शब्दात नाही बोलली आहे. हे माझे संस्कार आहे. एवढाच आहे की चर्चा बैठकमध्ये नाही आहे, ते जबरदस्ती नाही. ज्याला भगवंताची एक गोडी आहे तो येते, ज्याला भगवंताची गोडी आहे तो येते हा चर्चा बैठकमध्ये. ज्याला नाही आहे ते गोडते का? कार्यक्रम मध्ये जातात नाही आहेत. पण माझा मनाचा मतलब आहे, जसा कधीही आपण सेवक आहोत, सेवक आपण प्रेमाचे भुकेले आहोत, धन दौलतचे भुकेले नाही आहोत. आपण प्रेमाचे भुकेले आहोत. जर कोणा सेवकाची सेवक घरी गेला तो हे संस्कार जरूर पाहिजे की नमस्कार जी, या बसा, पाणी प्या. जसं आता दोडके साहेबाच्या घरी गेलो आम्ही, सांगणार तर नाही मी, त्याच्या घरी गेलो, बसलो, जो बी आहे मान सन्मान केला. हे संस्कार जरूर पाहिजे. खावा पिवाचा भुकेला नाही आहे, प्रेमाचा भुकेला आहे. घरची पत्नी पण सुद्धा, आपला परिवार पण खावा पिवाच्या भुकेला, धन दौलतचं नाही, प्रेमाचंच भुकेला आहे. अरे कितीही धन असो दौलत आपण कमवतो, हाय हाय करतो. जर आपल्या घरी प्रेमच नाही आहे तर ते दौलत कोण कामाची, कोण कामाची आहे ते दौलत सांगा. आपण रात दिवस खून पसीना पाहून सारी एक एक रुपया जोडून सारी आपण धन कमवतो, गाठोडी बांधतो, पण ते दौलत तेवढं कमवून बी समाधानी नाही आहे ना, प्रेम नाही आहे, तर फिर कोण कामाची धन आहे. अरे एका या झोपडीमध्ये राहणारी व्यक्ती तर सत्य प्रेम मर्यादा ना आहे ना. तो म्हणते तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरे में भी बाबा हनुमान जी मिल रही रोशनी है. झोपडीमध्ये राहणार बी, अंधेरात बी मिल रही रोशनी आहे. त्यासाठी जास्त वेळ गेला नाही, त्यासाठी हे धनची गोष्ट सांगितलं. एक एक रुपया हे काळातमध्ये होता, एक एक रुपया वाचव आपण पैसा एकत्री गाठोडी बांधतो की नातू पोत्यासाठी पुढं काही कामी येईल. कोणाचे सांबूर हात नाही फैलावाच्या मुसरी एक एक रुपया आपल्या रक्ताचा पाणी करून वाचून सारी गाठोडी बांधतो. तर त्याच्यामध्ये बी सुख नाही आहे. ते कसा म्हणा, तेवढी धन कमवून बी समाधानी नाही आहे, समाधानी नाही आहे. अरे जर नाही बी वाचून ठेवलो तर पुढाचा आपला जो मुलगा आहे तो ताने का देते, कमवलास म्हणते, खातलास डुगरासारखं म्हणते, 2 घास नक्का करून ठेवलास म्हणते. ते बी एक समाधानी नाही आहे, तो बी समाधानी नाही आहे. पैसा वाचून ठेवल्यावर बी समाधानी नाही आहे, नाही वाचून ठेवल्यावर बी समाधानी नाही आहे. अरे जर बापानं एक एक रुपया वाचून ठेवला तर पोरगा जर समज जा वाईट विचाराचा निघाला, केलं पैशाची बर्बादी. मेरे बाप ने बहुत कमा के रखा है, केलं पैशाची बर्बादी. जर त्या मुलाले अनुभव माहीत राहते की माझ्या बापानं काही करून नाही ठेवलं, तो दिन रात मेहनत करते, त्याला जाणीवी राहते पैशाची की हे मेहनतचे पैसे कसे खर्च करू, हे पैसे कसे खर्च करू, तर त्याला जाणीवी राहते त्या मुलाला की माझ्या बापानं काही करून नाही ठेवलं, पण मी स्वतंत्र कमवतो आणि तो एक एक रुपया जमा करून सारी जेव्हा त्याच्यावर पैसा येते हे पैसे कसे खर्च करू, तो ऐस नाही करत, वाचून ठेवते. कारण की बापाला करून नाही ठेवलं, आणि जो बापाला करून ठेवतो तो ऐस करते. इसलिए कावातमध्ये आहे. जास्त वेळला घेताना माझ्या बोलण्यामध्ये जर कोणाचा मन दुखला असेल तर प्रथम भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो. तसेच आपले महांतजी बाबा जुमदेवजीला मी क्षमा मागतो. तसेच आपली लाडकी आई वाराणसी आईला क्षमा मागतो. तसेच आजचे निवडणूक केलेले अध्यक्षजी, संचालक, आदर्शमन, सेवक सेविका, बालगोपाल सगळ्याला क्षमा मागतो. आणि आपले 2 शब्द येतच आठवतो. मी हर शनिवारी या चर्चा बैठकमध्ये येतो, पण हमेशा सांगितलं नमस्कार जी, नमस्कार जी, हे शिक्षण जरूर द्या तुम्ही.